देखिए, ये हमारी ऑल इंडिया बैंक रिटायरीज फेडरेशन जो संगठन है, ये निवृत्त बैंक कर्मचारियों की संगठना है। इनके करीबन 7,50,000 मेंबर्स है, आज रिटायर्ड लोग हैं। आज हमारी जो मांग है, हमने आज जो प्रेस कॉन्फ्रेंस ली है, ये एक प्रमुख मांग है कि हमारी पेंशन जो है, जो हमको मिल रही है, वो 30 साल से अपडेशन नहीं हुआ है। जो पहले जो पुराने लोग रिटायर्ड हुए हैं, उनको पेंशन बहुत ही कम मिल रही है। आज के हमारा 5 साल के बाद वेज रिवीजन होता है और उसके मुताबिक पेंशन में भी रिवीजन होना चाहिए, ये हमारी मांग है। और इंडियन बैंक्स एसोसिएशन ये जो है वो वेज रिवीजन का एग्रीमेंट बनाती है, तो उनका ही काम है कि ये रिटायर्ड लोगों को पेंशन की बढ़ोतरी करना। तो सर, अभी सरकार इस पर कोई एक्शन नहीं ले रही है, तो आपका नेक्स्ट स्टेप क्या होगा कि आप किस तरह से सरकार को अपनी बात पहुंचाएंगे और मनवाएंगे? देखिए, अभी देश भर में हमारा ये धरना प्रोग्राम चल रहा है। अभी तक बड़े बड़े शहरों में हुआ है। 23 दिसंबर को हमारा आज़ाद मैदान पे धरना है और हम लोग आगे ऐसे ही धरना और सरकार को निवेदन करेंगे। हमारी मांग है कि डिपार्टमेंट ऑफ फाइनेंस सर्विसेज है, उन्होंने इंटरवेंशन करके ये हमारा जो प्रश्न है पुराना 30 साल का, वो उनको छुड़ाने के लिए उनको मदद हमके मिलनी चाहिए, हमारी मांग। पत्रकार परिषद 4 आमच्या मोठ्या मागण्या आहेत। पहिलं आहे अपडेशन ऑफ पेन्शन, दुसरा आहे आमच्याशी बोलणी IBAने आमच्याशी करावं, तिसरं आमची जी इन्शुरन्स पॉलिसी आहे ती आमच्याशी डिस्कस करून आम्ही पेमेंट करतोय तर आमच्याशी डिस्कशन करून त्यांनी द्यावं, चौथी छोट्या मोठ्या काही इश्यूज आहेत अपडेशन म्हणजे स्पेशल अलाउन्स अँड अदर थिंग्स, ते आम्ही रेसिड्युअल इश्यूजमध्ये घेऊ। पण ह्या 3 गोष्टी आहेत, ह्याच्यासाठी आम्ही आंदोलन करायचं सुरुवात केलेली आहे आणि त्या दिवशी आम्ही सर्व बँकेच्या लोकांना बोलवलेलं आहे आणि आमची अपेक्षा 1500 तर कमीत कमी लोक येतील आणि त्याचं एक डेलिगेशन सर्व बँकेचे लीडर्सना घेऊन आम्ही IBAला जाणार आहे। त्याला म्हणजे आम्ही कुठल्या पॉलिटिकल पार्टीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये न सहभाग होता की सुरळीतपणे काहीतरी होईल या अनुषंगाने आम्ही करतोय। जर काही झालंच नाही तर आम्हाला विचार करावा लागेल। आम्ही जर सिनियर सिटीजनच्या फोरममध्ये गेलो, जे 13 कोटी लोक आहेत, तर ती एक वोट बँक होऊन जाईल। तो अजून आपण विचार केलेला नाही आहे का, म्हणजे आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे आम्हाला वाटतं की आपण गव्हर्नमेंटशी निगडित गोष्टी कराव्या आणि त्यांनी आमचं काहीतरी समजून घ्यावं, याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही नाही आहे। आणि ज्या वेळेला जर आम्ही उतरलो याच्या पॉलिटिकल याच्यामध्ये, मग त्यावेळेला सरकारलाही त्रास होईल, आम्हालाही त्रास होईल, काही लोकांना आमच्या लोकांना काही अटक वगैरे करण्याची शक्यता येईल। आमची तयारी आहे, आम्ही उपोषण करायला तयार आहोत, पण आमच्या मागण्या एकच आहे, आमच्याशी जर ते निगडीत बोलणी करतील तर ह्या सर्व गोष्टींचा म्हणजे निवारा होऊन जाईल। आपण कुठे चुकत असो तर त्यांनी आम्हाला सांगावं, ते कुठे चुकत आहेत ते आम्ही त्यांच्या निदर्शनास आणू। वाटल्यास तुम्हाला काही गणित असेल तर ॲक्च्युरियन्सला आणून आम्ही बसून आम्ही त्यांच्याशी काम करायला तयार आहे। आमची सर्व तयारी आहे, फक्त एकच गोष्ट अशी आहे की ते आम्हाला अजूनपर्यंत यायला देत नाहीत, की कुठल्या एजन्सीज आम्हाला त्यांच्यापुढे जायला देत नाहीत, ह्याचा पण आम्हाला विचार करावा लागेल। आणि म्हणून आम्ही निदर्शन सुरू केलं आहे आणि आम्हाला गॅरंटी आहे की ह्या निदर्शनानंतर गव्हर्नमेंटला डोळे उघडावे लागतील, आमच्याशी बोलतील। काही मागण्या मिळणार नाहीत चालेल, पण कमीत कमी आमच्याशी बोलल्यानंतर आम्हालाही समाधान असेल की हे मिळत नाही आहे, हे मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातील। आणि त्याला एकच पर्याय आहे की बोलणी, आणि त्यासाठीच आम्ही हा प्रयत्न करतो। मला बँक निवृत्त कर्मचाऱ्यांचा हा लढा जो आहे तो खराखोरा लढा सुरू होऊन आज जवळजवळ 10 वर्ष होऊन गेली। या 10 वर्षामध्ये आम्ही अनेक निवेदनं वेगवेगळ्या अथॉरिटीजना दिली। आमच्यासाठी कॉम्पिटंट अथॉरिटी कोण, तर इंडियन बँक असोसिएशन आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिस DFS, या लोकांना आम्ही निवेदनं दिली। आणि गेल्या काही वर्षामध्ये आम्ही 400च्या वरती खासदार लोकांना व्यक्तिशः भेटून निवेदनं दिली आणि पेन्शनचा इश्यू काय आहे, आमच्यावर कुठला अन्याय होतो आहे हे समजावून सांगितलं। आणि हा प्रश्न तुम्ही पार्लमेंटमध्ये उठवा ही जर विनंती केली। नुसतंच पार्लमेंटरीयन नाही, MPs नाहीत, तर इव्हन केंद्रीय मंत्र्यांसुद्धा भेटून याच्याबद्दल माहिती दिली। आणि उदाहरणार्थ नितीन गडकरी साहेब
यांना या प्रश्नाबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांनी या प्रश्नामध्ये लक्ष घालायचं कबूल केलं आणि त्यांनी तसं एक पत्र मॅडम सीतारामन यांना पण दिलं की बँक पेन्शनरचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे. अर्थात त्यांचं तो जेवढं बोलणं शक्य होतं जेवढं लिहिणं शक्य होतं तेवढं लिहिलं, पण गडकरी साहेबांनी जरूर सांगितलं की बँक पेन्शनरचे इश्यू आहेत आणि त्याच्यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे. आणि अशा तऱ्हेने आमचा लढा चालू आहे. पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या लढ्याबरोबर मुख्य म्हणजे असं की आज आम्हाला जी रेकग्निशन नाही आहे, आज इंडियन बँक असोसिएशन किंवा डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा अजून कुठली ऑथॉरिटी आज आम्हाला एक मान्यता प्राप्त देत नाही आहेत, ते चुकीचं आहे. आमची संघटना रजिस्टर्ड संघटना आहे, शांतताप्रिय संघटना आहे, आम्ही कुठलाही हिंसाचार करत नाही. आणि तरीसुद्धा एक म्हाताऱ्या माणसांवरती वयोवृद्ध लोकांवरती जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाला मी वाचा फोडतो, म्हणून संघटना काम करते. Basically, we retirees are today looking at a different kind of life. We are here for our dignity of our life. After retirement, we have found there are so many anomalies in our terminal benefits. Right from the time pension of 93 is there, therefore we are trying to improve that. But the point is that there is no forum available to us to discuss these points of view. So we have reached a stage when we are agitating to at least have a forum for that, which we request that somehow the government should give us the opportunity. That main thing.